मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिन कोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आहे 9850155558। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही, हाच माझा संपूर्ण पत्ता आहे। ज्यांना यंत्रसिद्धी मागवायची आहे त्यांनी यंत्रसिद्धी मागवताना त्याच्यासोबत एक लेटर द्यावं, यंत्रसिद्धी आम्हाला हवी आहे म्हणून। ज्यांची श्रद्धा आहे त्यांनीच मागवावं, इतरांनी मुळीच मागवू नये। याला काच प्रेम करावे लागेल, लॅमिनेशन किंवा अशी ही लावता येणार नाही, ती प्रभावित होणार नाही, हे लक्षात घ्या। ही यंत्र देवघरात किंवा कोपऱ्यात लावण्याची वस्तू नाही, सर्वांना दिसेल अशी लावायची। टोक नजर बाधा दूर आणि प्रभावी होण्यासाठी तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी, ऑफिसमध्ये, कार्यालयामध्ये, शाळा, कॉलेज, दवाखान्यामध्ये जिथे तुमचा पैसा उत्पादन होतो त्या ठिकाणी ही यंत्र लावलेली अधिक चांगली। ज्यांचे कार्यालयाचं पैशाचं ठिकाण, येण्याचं ठिकाण वेगळं आहे आणि घर वेगळं आहे, यांनी 2 सेट मागवावे, कारण पैसा हा संपूर्णपणे काही शुद्ध स्वरूपात येत नाही। आपण तसाच पैसा तो घरी नेतो आणि मग त्याचे परिणाम काही समस्याग्रस्त होतात। ते होऊ नये म्हणून तोही पैसा शुद्ध व्हावा हीच भावना त्याच्यामध्ये अंगीकारली गेलेली आहे। हे अभिमंत्रित असल्याकारणाने आपल्याला कुठेही अभिषेक वगैरे करण्याची गरज नाही। यंत्राला फुलमाळा घाला, स्वच्छ ठेवा, अगरबत्ती, गाईच्या तुपाचा दिवा, गुळाचा नैवेद्य दाखवा। यंत्रावरील लहान किंवा मोठ्या यंत्रावरील आपल्याला जशी इच्छा असेल तसं यंत्राच्या खाली हात ठेवायचा आणि मंत्र जाप करायचा। आपल्या राशी संख्येप्रमाणे केला तरी चालेल। राशी संख्या म्हणजे मेष 1, वृषभ 2, मिथुन 3, कर्क 4, सिंह 5, कन्या 6, तुला 7, वृश्चिक 8, धनु 9, मकर 10, कुंभ 11 आणि मीन 12 अशी भिंतीवर लावताना हात पुरेल अशी उंचीवरती लावावी। आजचा कार्यक्रम आपण गणपतीचाच घेणार आहोत। गणेशाचा 6वा भाग आजचा आपण सादर करणार आहोत। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। गणेशाय नमः असे उच्चारण आपण करत असताना आपल्या भावना काय उचळून येतात, पवित्र होतात हे आपल्या सर्वांना अनुभूती आहे। कुठलेही पूजापाठ, व्रत वैकल्य करताना आपल्याला गणपतीची पूजा करावी लागते। तसे पाहिले तर गणपतीचे महत्त्व फार मोठे आहे आणि गणेशाचे स्वरूप 33 कोटी देवी देवतापेक्षा आगळे वेगळे आहे। गणेशाचे शरीर पाहिलं, मस्तक पाहिलं, सोंड पाहिलं, या चतुर्भुत 4 हात पाहिले तर ते वेगळं वेगळे आहे। परंतु हे सगळं वेगवेगळं असताना आपल्याला मोहमय, आनंदमय, आकर्षणमय अशी स्वरूप आपल्याला मिळते आणि आपल्याला खूप आनंद येतो गणपतीचं दर्शन घेताना, तर गणपतीकडे बघताना। असे जबरदस्त आकर्षण शक्ती ह्या दैवतामध्ये सामावलेली आहे। ही आकर्षण शक्ती आपल्याला मोहमय करून टाकते। 10 दिवस 11 दिवस आपल्याकडे गणराया येतात, असेच आपल्याला त्यांचे अस्तित्व जाणवते। खऱ्या अर्थात गणपतीची मूर्ती आपण स्वतः आणतो, परंतु स्वतः आणत असताना आपल्याला तसे वाटत नाही, गणपतीच आपल्या घरी आहे असाच भास होतो आणि तो खरा भास आहे हे पण एवढेच आहे। नित्य रोज सकाळ संध्याकाळ आपण त्याचे पूजन करतो, आरती करतो, नैवेद्य दाखवतो, त्यांची आरास करतो। इतर मंडळी आपल्याला आरास पाहण्यासाठी, गणेश दर्शनासाठी आपल्या घरी येतात। घरातील वातावरण आनंदमय तयार होते। नोकरीला जाणारी मंडळी आहे, व्यवसाय करणारी मंडळी आहे, शाळेत जाणारी मुले मुली आहे, शेतात जाणारा शेतकरी वर्ग आहे। कितीही घाई गर्दीची कामे असो, हे सगळं बाजूला ठेवून गणेशाची आरतीच्या वेळी सर्वत्र जण एकत्र येतात आणि प्रसाद जो वाटला जातो तो खोबऱ्याचा किस, त्यात बारीक दळलेली साखर, थोडी विलायचीची पूड, चारोळी मिसळलेली, किरापत एक लहानसा चमच्यावर हातावर ठेवली जाते। त्यावेळेला भावना आपल्या अगदी वेगळ्या होतात। आपण डोळे आपले लावतात आणि ती खिरापत आपण मस्तकी लावतो आणि मग ग्रहण करतो। एक मुंगी एवढा कणसुद्धा आपण खाली पडू देत नाही, इतकं त्या खिरापतीमध्ये आपण मोहमय होऊन जातो आणि ती नैवेद्य हा स्वरूपाचा असतो। याच्यामुळे आपल्याला उत्साह मिळतो, मानसिक शांतता मिळते, आरोग्याचा लाभ होतो आणि कष्ट समस्या दूर होतात या प्रसादामुळे, असे आहे। आता गणपती 10-11 दिवस झाल्यावर घरी जातात। घरी गेल्यावर आपल्याला वाटत नाही की ते घरी जाणार आहेत, प्रत्येक दिवस आपल्याकडेच राहावं असं आपल्याला वाटते। परंतु काही परंपरा असतात, धर्माचे नियम असतात
ते पाळावेच लागतात. आणि गणेशाच्या वेळी विसर्जनाच्या वेळेला किंवा घरून जाताना आपले मन गलबगल्यासारखे होते, तरी पण त्या वातावरणात सुद्धा आपण आनंदाने श्री गणेशात निरोप देतो. श्री गणरायाने पुनश्च लवकर यावे म्हणून आशांसोबत प्रार्थना पण करतो. धार्मिक उत्सव प्रत्येक मानवास उत्साहधारक ठरतो. गणपतीचा उत्सव हा आगळा वेगळा आहे, आनंद देणारा आहे, हा मोलाचा आहे. शरीरातील असलेले आजार, समस्या, चिंता, व्यथा दूर होतात. पूर्ण आरोग्याचा लाभ मिळतो. मन चित्त कसे शांत होते. श्री गणेशामुळे आपल्याला एक आगळे वेगळे मानसिक समाधान होते, मनाची तृप्तता होते. गणपतीची आयुधे ही वेगवेगळी आहे. गणपतीला जे त्रिशूळ प्राप्त झालं आहे तर शंकराच्या गणामध्ये गणपतीचं स्थान होतं, म्हणून शंकराने त्रिशूळ गणपतीला दिलेलं आहे. त्यानंतर रेणुका माता यांनी गणेशाच्या मौंजीमध्ये परशु त्यांना भेट दिलेला आहे. आणि अंकुश ज्याला पाश म्हटले जाते हे सूर्याने आणि वरुण राजाने दिलेले आहे, असा स्कंद पुराणात उल्लेख पण आपल्याला सापडतो. असं असताना गणेशाचा परिवार हा माता पिता शंकर पार्वती आहे, कार्तिक आहे. त्या गणेशाला बहीण पण होती, तिचं नाव होतं अशोक सुंदरी. पत्नी रुद्धी सिद्धी आहे आणि पुत्र 2 आहे. शुभ लाभ, स्वरूप एकदंत, चतुर्भुज आणि 4 हात आणि वक्र सुंड असं त्यांचं स्वरूप आहे. कोणती फुले कोणी कशी वाहावी याच्याविषयी आपण बघणार आहोत. मेष वृश्चिक राशी यांनी ऑरेंज नारिंग रंगाची फुलं वाहावी. वृषभ तुला राशी यांनी पांढरी फुले वाहावी. मिथुन कन्या राशी यांनी पानांची पत्री वाहावी. कर्क राशी यांनी जास्वंदी वाहावी. सिंह राशींनी लाल गुलाब वाहावा. धनु मीन राशींनी पिवळी झेंडूची फुलं वाहावी. मकर कुंभ राशींनी निळी गोकर्णाची फुलं वाहावी. मेष वृश्चिक राशींनी गणपती बसवायचा असेल तर त्यांचं 16 ऑरेंज नारिंगी शेंद्री रंगाचं घ्यावं. वृषभ तुला राशींनी पांढरे सोहळे असलेली मूर्ती पसंत करावी. मिथुन कन्या राशींनी पोपटी मेहंदी कलर हिरवा रंगाचे सोहळे असलेली मूर्ती स्थापन करावी. कर्क राशींनी मोतिया कलरचे रुपेरी चांदी वर्ख असलेली सोहळे असलेली मूर्ती घ्यावी. सिंह राशींनी मरून कलर लाल रंग रक्तवर्णीय गुलाबी रंगाचे सोहळे असलेली मूर्ती स्थापन करावी. धनु मीन राशींनी पिवळ्या रंगाची आंबा कलरची सोहळे असलेली मूर्ती स्थापन करावी. मकर कुंभ राशींनी काळे सोहळे हाफ व्हाईट निळे जांभळे रंगाची सोहळे असलेली मूर्ती स्थापन करावी. सर्वच जणांनी मूर्ती ही मांडी मारलेली बसलेली असायला हवी. आता आपण ज्या वेळेला प्रसाद म्हणून मोदक आणि लाडू वाढतो तर प्रत्येक राशीनुसार वेगवेगळा आहे. मेष वृश्चिक राशी यांनी बदामाचा लाडू आणि मोदक व्हावे अर्पण करावे. वृषभ तुला राशी यांनी दराबाचे लाडू मोदक द्यावे. मिथुन कन्या राशीने पिस्ता लाडू मोदक द्यावे. कर्क राशींनी काजूचा लाडू खव्याचा लाडू मोदक म्हणून द्यावे. सिंह राशीने खजूर लाल रंगाचे लाडू मोदक व्हावे अर्पण करावे. धनु मीन राशींनी खारीक पिवळी लाडू मोदक द्यावे. मकर कुंभ राशींनी गोडंबी काळी खारीकाचा लाडू मोदक तयार करून त्यांना अर्पण करावा. विदर्भात अष्टविनायक आहे. जसे पुणे महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक आहे तसे विदर्भात सुद्धा अष्टविनायक आहे. पुण्याच्या जवळ अष्टविनायकाची स्थानं मोरगाव मयुरेश्वर, सिद्धटेक सिद्धिविनायक, पालीचा बल्लाळेश्वर, महडचा वरदविनायक, थेऊरचा चिंतामणी, लेण्याचा गिरिजात्मक, ओझरचा विघ्नहरक, राजणगावचा महागणपती. गणेशाची 3.5 शक्तिपीठ आहे. मोरेश्वर मोरगाव पुणे, मंगलमूर्ती चिंचवड पुणे आणि महागणपती राजूर जालन्याजवळ आणि प्रवाळ गणपती जो अर्ध शक्तिपीठ आहे ते पद्मालय जळगाव येथे. विदर्भातील अष्टविनायक यवतमाळपासून 23 किलोमीटर कळंबचा चिंतामणी हा अष्टविनायकामध्ये गणला जातो. विदर्भातील वर्धा एकचक्र श्री गणेश केळझर येथील गणपती हा प्राचीन गणपती मंदिर आहे. महाभारतात याचा उल्लेख आहे. हा उजव्या सोंडेचा गणपती आहे. मूर्ती 4 फुटाची आहे. नागपूर रामटेक अष्टभुज श्री गणेश आहे. नागपूरपासून 46 किलोमीटर अंतरावर आहे. मूर्ती 1 मीटर उंची आहे. 12व्या शतकातली ही मूर्ती आहे. अंकुश धारण केलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती गौराळ येथे खोलगट भागात गाभाऱ्यात ही मूर्ती आहे. हे 12व्या शतकाची ही मूर्ती आहे. नागपूर जिल्हा अदासा गाव नागपूर ते अदासा 40 किलोमीटर आहे.
हे टेकडीवर श्री गणेश मंदिर आहे. शमी विघ्नेश्वर ह्या गणपतीचं नाव आहे व सोंड उजवीकडे आहे आणि हेमाडपंथी मंदिर आहे. नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर टेकडी गणपती आहे. हा 18व्या शतकातील गणपती असल्याचा इतिहासातला पुरावा आपल्याकडे आपल्या धर्मग्रंथामध्ये सापडून येतो. भंडारा जिल्ह्यात मेंढा गाव आहे. भंडारेपासून 4 किलोमीटर लाल दगडात कोरलेली ही गणेश मूर्ती आहे आणि 8वी गणेश मूर्ती पंचायतन गणेश पवनी गावात ओझरीजवळ विराजमान आहे. असं या गणपती विदर्भाचा आहे. गणपती ही आद्य देवता आहे. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.